नमस्कार मित्रांनो, मी अक्षय खांडेकर, शेतकरी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना चालू केली आहे. त्या योजनेचं नाव म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण पशुधन विकास योजना. तर मित्रांनो, या योजनेचा जी.आर. हा 9 मार्च 2026 रोजी काढण्यात आला होता. त्यानंतर 13 एप्रिल 2026ला अजून एक जी.आर. हा निर्गमित करण्यात आला. तर या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. ही योजना जी आहे ती राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय स्तरावरती राबवली जाणार आहे. तर या योजनेअंतर्गत आपल्याला शेती रिलेटेड म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी, बेरोजगार तरुण, महिला आणि पशुपालक या सर्वांसाठी ही योजना लागू होणार आहे. तर या योजनेमध्ये आपल्याला काय काय लाभ मिळणार आहेत ते आपण पाहूया. तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत पहिली जी योजना आहे ती योजना म्हणजे शेतकऱ्यांना एक गाय किंवा एक म्हैस आणि त्या एक गाय किंवा म्हशीचा विमा किंवा 2 गायी आणि 2 म्हैस आणि त्यांचा विमा असं एक दुधाळ म्हैस किंवा गायी वाटप योजना ही राबवली जाणार आहे. त्या योजनेचा लाभ आपण घेऊ शकता. त्याच्यानंतर दुसरी जी योजना आहे ती म्हणजे 5 शेळ्या आणि 1 बोकड आणि त्या 5 शेळ्या आणि 1 बोकडाचा विमा किंवा 5 मेंढी आणि 1 मेंढा आणि त्याचा विमा. अशा पद्धतीनं ही एक दुसरी योजना आहे. आणि त्याच्यामध्येच 10 शेळ्या किंवा 10 मेंढ्या आणि 1 बोकड किंवा 1 मेंढा आणि त्याचा जो आहे तो विमा. अशा पद्धतीने ही दुसरी एक योजना या योजनेअंतर्गत राबवली जाणार आहे. आता तिसरी जी योजना आहे त्या योजनेमध्ये वराहपालनसाठी सुद्धा या योजनेअंतर्गत अनुदान दिलं जाणार आहे. तर वराहपालनमध्ये सुद्धा 5 मादी आणि 1 नर आणि त्याचा विमा अशा पद्धतीने ही पण योजना राबवली जाणार आहे. त्याच्यानंतर अंडी देणाऱ्या सुधारित कुक्कुट व देशी पक्ष्यांचे वाटप ही एक योजना राबवली आहे. त्याच्यामध्ये अंडी देणाऱ्या 16 ते 18 आठवडे वयाच्या 500 सुधारित देशी किंवा कुक्कुट पक्षी, अर्धबंदिस्त पिंजरा, गादी पद्धतीचे शेड, खाद्य, पाणी, भांडी, अंडी ठेवण्याकरिता ट्रे आणि अंड्याची जाळी इत्यादी आवश्यक साहित्य या योजनेअंतर्गत हे सर्व साहित्य आपल्याला दिलं जाणार आहे. तर त्याच्या पुढची जी योजना आहे ती म्हणजे पशुपालकांना कडबा कुट्टी यंत्र हे अनुदानावर दिलं जाईल. त्याच्यामध्येच अजून एक योजना आहे ती म्हणजे वैरण अनुदान योजना. तर याच्या अंतर्गत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या शासनाने ठेवल्या आहेत. तर ते आपण पाहूया की कोणकोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये देणार आहेत आपल्याला. तर त्याच्यामध्ये चारा उत्पादन कार्यक्रम म्हणून अशी एक योजना राबवली जाणार आहे. त्या योजनेमध्ये चारा बियाणांचा किंवा ठोंबांचा पुरवठा करण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे. त्याच पद्धतीने हायड्रोपोनिक तंत्राद्वारे चारा उत्पादन योजना. या योजनेमध्ये हायड्रोपोनिक तंत्राद्वारे चारा उत्पादनासाठी आवश्यक असणारी काही साधने आपल्याला अनुदान तत्वावरती देण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीची ही एक योजना महाराष्ट्र शासनाने राबवली आहे. हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये मी फक्त ज्या काही योजना आहेत त्या योजनांबद्दलच मी तुम्हाला माहिती देत आहे. याच्यानंतरचा जो व्हिडिओ आपला येईल त्या व्हिडिओमध्ये या प्रत्येक योजनेअंतर्गत काय काय अटी आहेत, ह्याच्यामध्ये आपल्याला किती अनुदान मिळणार आहे, याचा लाभ कोण कोण घेऊ शकतं, या सर्वाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. व्हिडिओ मोठा होऊ नये याच्यासाठी मी फक्त ज्या काही योजना आलेल्या आहेत त्या योजनांचीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या सर्व सविस्तर माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.